बोलला आपण ऐकलं ना सगळं. आपण कसं मला प्रश्न विचारला, मला पडला प्रश्न का अजून काय आरोप केला त्याने. माझ्यावर तर केलेच आरोप, पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम, वृत्तवाहिन्या, पेपर हा चौथा आधारस्तंभ मानलेला आहे. तुमच्या समोर तुमच्यावर जरांगेंनी आरोप केलाय की मला 19 वर्ष लागले, मला मीडिया मिळाला नाही. आणि ह्या महाराजाला कसं काय मिळालं मीडिया? कोणी पत्रकारांना पैसे दिले? तुमच्यावर आरोप. जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावली सराटीला, तिथे काय हॉटेल नाही, अन्न नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, आपले लेकरं बाळ इकडे तिकडे सोडून रात्रंदिवस तिथं कधी पण हजर आहेत तिथं. मग आम्ही असंच विचारायचं तुला कसा मीडिया मिळाला? अरे तुला मीडिया मिळाला नाही, तुझ्या पाठीमागा जो समाज आहे मराठा समाज, त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथं आलेला आहे. त्या मराठा समाजाचे दुःख वेदना जी तुझ्या रूपातून प्रगट होती ते मांडण्याकरता मीडिया तिथं उभा आहे. हा माणूस बेछूट झालेला आहे, बेताल झालेला आहे. आणि म्हणून मी कळकळीचं आवाहन केलं. यानं पुन्हा माझ्यावर आक्षेप केला, आरोप केला की याचा ना आमचा काही संबंध नाही. या बारस्कर महाराजाचा, बारस्कर म्हणलाच नाही तो, त्याची संस्कृती नाही त्याची, याचा ना आमचा संबंध नाही. बांधवांनो, मी त्या दिवशी गेलो तिथं, मी फक्त त्याला म्हणलं पाणी पे. मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरून आलोय. भंडारा डोंगरावर जो जगद्गुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पणित झालेला डोंगर आहे, त्या डोंगरावर माझं संस्था, माझ्या तिथला सातबारा, 17 गुंठे सातबारा माझ्या नावावर आहे. भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे. अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आमचा काही संबंध नाही, पण ज्या उतारावर जगद्गुरु तुकोबारायांचं नाव आहे त्याच उतार्यावर माझं नाव आहे. मी आपल्या समोर आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडन्सली इतकं कसं खोटं बोलणार? आमचा काही याचा काही संबंध नाही. आणि अशा पद्धतीनं या जरांगेंनी आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही. माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणं आहे की यांनी मला बोलावलेलं आहे, मी तिथे गेलेलो नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, ते पुरावा मी तुमच्या समोर सादर करणार आहे. ज्या दिवशी अपमान झाला, सगळ्या लोकांना शिव्या दिल्या आणि शेवटी तुकोबारांना हा माणूस संतन फंत म्हणला, आपण सहन कसं करता? माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे, ठीक आहे माझा ना आपल्या संस्थांचा त्या याचा संबंध नाही, काय नाही, तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही, तिथल्या कसल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा संबंध नाही, परंतु आपण कसं समर्थन करू शकता? जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात. केवळ हाला हा म्हणायचं, अरे मी पण मराठा आहे, मराठाला आरक्षण मिळावं असं मलाही वाटतं. आम्ही रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत. जरांगेंनी जो आरोप केलाय त्या आरोपाचं खंडन करताना मी असं खंडनच करत नाही, मी पुरावा देणार आहे. मला तिथं बोलवलेलं आहे.